सरकारला एकच इच्छा आहे की हे लाडकी बहीण योजना नाही काढली तरी चालेल। म्हणजे मला असं वाटत नाही का आपण त्याच्यात फॉर्म भरावा का काय करावं, मला अजिबात वाटत नाही। लाडकी बहीण ही योजना नाही काढली तरी चालेल। ही महागाई चालू आहे ना ती कमी झाली पाहिजे, बस म्हणजे गरिबांचा विचार केला पाहिजे। जे आहेत मण्यांचे आहेत किंवा दोरे त्यांचे पण दर वाढलेच आहेत ना, ते त्यांना पण ते परवडत नाही आहेत। त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं त्यांचे हे कमी करा की त्या हिशोबाने ते पण त्यांचा दर कमी करतील। आणि लाडकी बहीण योजना तुम्ही करताय, 1,500 रुपये देताय, त्याचा फायदा काय देऊ महिन्याला? बहीण भावाचे पवित्र नातं जपणारा सण म्हणजेच रक्षाबंधन। रक्षाबंधन संपूर्ण देशभरात बहीण भावांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या सणाचे औचित्य साधत बाजारात राख्यांना मोठी मागणी आहे। तसेच राख्या खरेदी करण्यासाठी बाजारात सर्व महिला भगिनींनी एकच गर्दी केली आहे। बाजारात डायमंड राखी, चंदन राखी, मोती राखी, कुंदन राखी, देव राखी, लहान मुलांसाठी फॅन्सी राख्या उपलब्ध आहेत। परंतु यंदाचे रक्षाबंधन बहिणींसाठी थोडे खर्चिक ठरणार आहे, कारण राख्यांचे दर 25 ते 30% वाढले आहेत। त्यामुळे राख्यांची किंमत 200 रुपये ते 600 रुपयांपर्यंत गेली आहे। अचानक राख्यांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात महिला भगिनी देखील त्रस्त झाल्या आहेत। परंतु राख्यांचे हे दर अचानक का वाढले आहेत याचाच आढावा लोकमतने घेतला आहे। रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि अशामध्येच राख्यांना बाजारामध्ये भाव आलेला पाहायला मिळतोय। 25 ते 30% अशी दरवाढी राख्यांच्या किमतीमध्ये झालेली पाहायला मिळते आणि याचाच त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणात महिला भगिनींना सहन करावा लागत आहे। ही संपूर्ण दरवाढी कशा पद्धतीने झाली व का झाली याचबाबत आपल्यासोबत बोलण्यासाठी राखी व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। राखीमध्ये काय आहे की आता डोरेचे भाव वाढलेले, रेशमचे भाव वाढलेले, रॉ मटेरियल जे आपल्या इथे इंडियामध्ये होता ते आता कमी झालेलं आहे। बाहेरून येतो तो बाहेरून येणार ते आपल्याला GST लागतात आणि त्यानंतर GST लावून ते लोक सरचार्ज, ट्रॅव्हल चार्ज, ट्रान्सपोर्ट लागतो, कुरिअर लागतो, त्यामध्ये ते सध्या 1-2 रुपये महाग झालेली आहे। ते लोक कसं आता रिटेलमध्ये पण जास्त ग्राहक येतात आमच्याकडे, होलसेलमध्ये पण जास्त ग्राहक येतात, सर्व ठिकाणी सेंट्रल सबब वेस्टर्नचे जे ठिकाणी आपले मंदिर जास्त आहे तिथे पण हा राखी जातात, घरी जातात, बाहेर पण जातात, सर्व ठिकाणी जातात। एकंदर राखीला मागणी कशी आहे तुमच्याकडे? मागणी म्हणजे आमचे 5 रुपयाची व्हेरायटी चालू होतात, 500 पर्यंत 50, 500 पर्यंत आमची राखीची व्हेरायटी आहे आमच्याकडे आणि आम्ही स्वतः पण बनवतात, बाहेरून मागवतात। 30% जरा समजा की असा काय की पहिला जे आपला 100% इथे गिराकी होती ना ती आता 30% कमी झालेली आहे। पहिलं तर सांगतो महागाई वाढलेली आहे सगळ्याच गोष्टीमध्ये, तर राखीच्या संदर्भात विचार केला गेला तर रॉ मटेरियल धागा, त्याला स्टोन असतात, मजुरी, ते बनवायचे चार्ज, त्यामुळे भाव वाढलेत। गर्दी तर दिसते पण महागाईमुळे थोडं कमी जास्त होत आहे। कधी कोणी स्वस्त घेते, कोणी महाग घेते, पण थोडं ठीक आहे। रॉ मटेरियल आम्हाला स्टोनमध्ये जरा महाग आहे, एडी आयटम जरा थोडं कॉस्टली पडतं आहे, त्याचे रेट खूप हाय झालेले आहेत, त्यामुळे ते गिराईक जरा थोडं बार्गेनिंग करून जरा थोडं होतं आहे। तरी त्या गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये गेल्या डझन मागे तर मी 15-20 रुपयाचा फरक पडलेला आहे यावर्षी। आणि सर्वात महागडी राखी जरा दाखवा, म्हणजे किती रुपयाला आहे? सगळ्यात महागडी राखी आपल्याकडे आहे एडी स्टोनमध्ये राखी आहे बघा, 150 रुपये पीस आहे। याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन आहे, 200 रुपये पण पीस आहेत। आणि किती रुपयापासून राखी सुरुवात होते आणि किती रुपये महागडीपर्यंत? आमच्या दुकानात 10 रुपयापासून स्टार्टिंग आहे, 200-250 रुपयापर्यंत आहे आमच्याकडे। संदीपजी काय सांगाल, यंदा राखीच्या दरामध्ये 25 ते 30% वाढ झाल्याचं समजलं गेलंय, नक्की ही बाब खरी आहे का? हा खरी आहे, त्याचा मटेरियलचा आहे ना भाव वाढला आहे म्हणून ते राखीचा पण भाव वाढला आहे। ते सगळं मटेरियल वगैरे ना थोडा त्याचा भाव वाढला आहे मटेरियलचा, म्हणून ते भाव वाढला आहे याचा। कोणकोणते मटेरियलचे महाग? मोती आहे, ते मोती आहे सगळे, डायमंडचा आहे, मोती आहे, धाग्याचा पण भाव वाढला आहे, म्हणून ते हे सगळं तर राखींचा भाव वाढला आहे थोडं। असं नाही नागरिकांमध्ये काय हे नाही, घेतात ते थोडं महाग पण घेतात, स्वस्तवाले पण घेतात, मागतात ते महाग झाले तर आता ते ॲडजस्ट करतात ते लोक। दाखव असे कपल राखी आहे, हे कपल राखी आहे, हे असे 150 रुपये कमीत कमीत, हे असे 150 रुपये होतात।
आता हे याच्यामध्ये राखी आता हे जास्त चालत आहेत एडीमध्ये, ते महाग आहे. गिराकाला आवडतात ते, हे महाग आहे एवढे. आणि दुसरं असं पण आहे, हे सगळे राख्यात हे सगळे चांगले नवीन डिझाईन आले की हे मार्केटमधूनच दर वाढले गेले. नाही असं नाही, थोडंफार तर ती वाढणारच. असे भाव थोडी मोती वगैरे सगळे धागे वगैरेचा सगळं भाव वाढलं आहे, डायमंडचा भाव वाढला आहे, तर थोडंफार तर होणारच आहे एवढं. कारण ये जैसा अपना मोती हो गया, वो लाने जाए तो महंगा मिलता है, धागा इसका महंगा मिलता है, और कारीगर को जो देते हैं वो लोग बढ़ा के मांगते हैं रेट. तभी वो सब जो हम लोग देंगे बढ़ा के मटेरियल पे या कारीगर को, तो सब राखी पे रखेंगे नहीं. तो इसके लिए 20 से 30 तक सब पे बढ़ा हुआ है. और इस पर अपना शुरुआत ही मतलब 60 रुपये चालू होता है. अभी 60 है, पहले 48 था, तो 12 रुपये बढ़ा है क्योंकि मोती का रेट बढ़ा, कारीगर का रेट बढ़ा. और जो कास्टिंग वाले आइटम है ये पहले 120 में बिकता था, अभी हम लोग 150, 180, 240 ऐसा कर दिए, क्योंकि बढ़ा के सबको देना पड़ रहा है. अगर नहीं बढ़ाएंगे तो फिर हम लोग का मार्जिन कम हो जाएगा उसके अंदर. तो उसके लिए हिसाब से रख के सब मार्जिन रेट मतलब फिक्स करते हैं कितना रुपये दर्जन बेचने का है. अभी आपका मटेरियल का रेट क्या चल रहा है? मतलब जो पहले जो 200 रुपये में था, अभी वो पैकेट 250-300 रुपया किलो आ रहा है. जैसा 50 रुपया 100 रुपया बढ़ता है, तो हम लोग भी उसी पे डिवाइड कर देते हैं सब कि किस पे कितना रखने का है. तो हिसाब से रख के फिर उसको दर्जन एक फिक्स करते हैं, कितना रुपया दर्जन उसको बेचने का राखी को. अभी सबसे महंगा राखी आपके दुकान में कौन सा? अपना एडी डायमंड का है, वो 50 रुपया पीस है. वो 50 रुपये एक पीस है, एडी डायमंड है वो. एक बार दिखाओगे वो? हाँ देखिए ना सर, ये देखिए इस टाइप का है ये 50 रुपया पीस अभी इस टाइम बिक रहा है ये एक पीस का. कारीगर जो अभी लोग आ रहे हैं, खरीदार आ रहे हैं, उनका मतलब कैसा चल रहा है? ठीक है, अभी तो सीजन ही अभी चल ही रहा है इस टाइम पे. बाकी ग्राहकी है, अच्छा है, कोई दिक्कत नहीं इसमें. माल भी बिक रहा है. अपना जो है कस्टमर तो है तो मोल भाव तो करते ही है, बाकी अपना जो है वाजबी रेट रख के बेच देते हैं सबको. मतलब कारीगर मतलब जो भी जाता है अपना दे देते हैं, जैसा भी चाहिए रहता है उनके रेट में करा देते हैं. राख्यांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे महिला भगिनींना काय त्रास सहन करावा लागत आहे, त्याचबरोबर ही झालेली दरवाढी याबाबत त्यांचं मत काय आहे हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. श्रावण महिना म्हटलं की आपल्या म्हणजे सणाची सुरुवात होते. त्याच्यात प्लस आत्ताच्या आता 19 ऑगस्टला आपल्या 19 ऑगस्टला रक्षाबंधन येत आहे. त्यासाठी मी खरेदीसाठी आली, मला राखी हव्या होत्या म्हणून. पण मी जिथे तिथे राखी बघत गेली, तिथे मला अशा म्हणजे मनाला भावतील अशा राख्या काय भेटल्या नाही. आणि राखींची प्राईस पण भरपूर वाढलेली आहे. आणि म्हणजे मागे जसा भाव होता तसा नाही आहे, आता जास्तच भाव वाढला आहे. त्याच्यामुळे म्हणजे प्रश्न पडतो. आणि कुठे गेलो तर पटकन असं मनाला भावत नाही राखी काही घेतली पाहिजे. राख्यांचे कलेक्शन पण म्हणजे जे ते मागे होते तेच आहेत, नवीन काय आलं नाही असं मला वाटतं. आणि किमती पण भरपूर वाढल्या आहेत. असं म्हणजे भावासाठी फटका नाही बसला, पण थोडा म्हणजे असं म्हणजे मनाला भावणारी पाहिजे. तर मी भरपूर दुकाने फिरली, पण त्याच्यात मला असं वाटलंच नाही का ही राखी मी घेतली पाहिजे. मला असं काहीच वाटलं नाही. आता म्हणजे ह्या दुकानात आली सर मला एक आवडली, पण ती पण 25 आणि 30 रुपये. आता आपण इथे कशाला येतो, होलसेलसाठी येतो, डझनभर राखी मिळावी म्हणून. पण इथे जर एक राखी आपल्याला 20 रुपयाला मिळाली, मग किती झाले 240 रुपये डझन. हे आपण दुकानात मग आपण कितीला विकायची, आता इथे आपल्याला 20 रुपयाला मिळते, म्हणजे तिथे 40ला. समोरच्या गिराकाला पण ते परवडणारं पाहिजे ना. मग ते कसं काय करायचं आता बघूया. आता आपली मागणी काय असेल म्हणजे थोडंफार कमी चार्जेस झाले पाहिजे असं. आता एकीकडे आपण जर पाहिलात तर सरकार आहे ते लाडकी बहीण योजना करत आहे, आणि एकीकडे महागाई वाढली. तर सरकारला एकंदरीत काय सांगाल? सरकारला एकच इच्छा आहे की हे लाडकी बहीण योजना नाही काढली तरी चालेल. म्हणजे मला असं वाटत नाही का आपण त्याच्यात फॉर्म भरावा का काय करावं, मला अजिबात वाटत नाही. लाडकी बहीण ही योजना नाही काढली तरी चालेल. ही महागाई चालू आहे ना ती कमी झाली पाहिजे बस. म्हणजे गरिबांचा विचार केला पाहिजे, सगळ्यांचा विचार होईल असं महागाईच्या दृष्टिकोनाने काहीतरी विचार करावा सरकारने, हीच माझी विनंती आहे. असं सरकारकडे काय सांगणार आम्ही आता, आम्ही राख्या बघतो व्हरायटी पुष्कळ असतात त्याच्यामध्ये, ते मला घेऊशा वाटतात सगळ्या. पण त्यांच्याकडे घासाघीस करणं आम्हाला बरं वाटत नाही आहे. कारण की दिवसभर ते उन्हात पाऊस असो काही असो ते उभं राहून ते विकतात त्या. मग त्याच्यामुळे त्यांच्याकडे आम्ही 10-20 रुपयाची घासाघीस करणं हे आम्हाला मान्य नाही आहे. कारण की मॉलमध्ये गेल्यानंतर आपण जो भाव ठरला तोच देतो आपण.
आम्ही त्याच्यामुळे शक्यतो आम्ही मॉलमध्ये जायचं टाळतोच. यांच्या स्टॉलवरच आम्ही राख्या घेतो. एक शेवटी त्यांचं पोट आहे किती गेलं तरी त्याच्यावरती. मग सरकारने काय सगळ्याच बाबतीत थोडेसे भाव कमी करा. भाजीपासून काही म्हणा घ्यायला गेलं मार्केटला, आता टॅमॅटोचा भाव गेला ते 100 रुपये किलो झालेला आहे. तर 100 रुपयामध्ये 1 किलोमध्ये 10 टॅमॅटो बसलीत तर गृहिणींनी चालवायचं कसं घर? आणि लाडकी बहिणी योजना तुम्ही करताय, 1,500 रुपये देताय, त्याचा फायदा काय देऊन महिन्याला? 100 रुपये किलो कांदे झाले, बटाटे झाले, तर घ्यायचं काय माने गृहिणींनी? मग ती योजनाचा काही फायदा नाही आहे. महागाईचे सगळे दर तुम्ही कमी करा, सगळं होऊन जाईल सॉर्ट आउट. तुम्हाला सरकारला असं म्हणायचं भाऊबीज म्हणून मला 1500 रुपये नका देऊ, पण महागाई कमी करा. हा, दुसरं काही नाही. आमचं मागणं तेच आहे. ते आम्हाला घरामध्ये शक्यतो घरगुती वस्तू काय लागतात त्यांच्याच आवश्यक भाव तुम्ही सांगता. आता 80 रुपये 100 रुपये किलो टॅमॅटो घेतल्यानंतर दिवसाला किती 4 टॅमॅटो लागल्यानंतर आम्ही काय खायचं त्याच्यामध्ये? असं म्हणून भाव कमी सगळ्या वस्तूंचेच करा, राख्यांचेच नाही, सगळं सगळ्या वस्तूंचे. ते लाडकी बहीण योजना हे करून का फायदा नाही आहे. 1,500 रुपये देऊन ते 1,500 काय 1000 रुपये 15 दिवसाला गेले आमच्या तर फायदा काय 1,500 रुपये घेऊन? नमस्कार. आली आपण राखी घेण्यासाठी आलात, 25 ते 30% दर वाढलेत, एकंदरीत काय सांगाल? काय सांगायचं, आवड म्हणून तर घ्यावीशीच वाटते रे, पण काय आता पर्याय नाही आमच्याकडे. आम्ही तर किती दुकानं फिरलोय तरी पण थोडं कन्सेशन द्या तरी पण देतात थोडंफार, पण एवढं नाही. पण आता सगळीच घेतात तर आम्हाला पण घेऊशी वाटतात. आणि व्हरायटी दिसले की लेडीजचं मन तर करतच ना. आणि भावांसाठी विचार केला तर असं विचार करतो चला ठीक आहे, बाकी काय केलं पाहिजे त्यांना, असं आमची तरी इच्छा आहे थोडं करा म्हणून. राखीचे दर वाढले तर एकंदरीत तुमची मागणी काय आहे? मागणी आहे की कमीच करा ना, आम्हाला पण परवडलं पाहिजे. आमची पण इच्छा आहे की कमी करावं त्यांनी म्हणून. इकडे म्हणजे राखी विक्रेता आहेत ते असे म्हणत आहेत की कुठे ना कुठे महागाई वाढली आहे, दोऱ्यांचे भाव वाढले आहेत, खड्यांचे भाव वाढले, म्हणून राखीचे दर वाढले आहेत. याकडे कसं बघतात? सरकारकडे मागणी केली पाहिजे ना. बाकीचे पण दर कमी करायचं ते तरी करतील, त्यांचं तरी काय करू शकतो ना आपण? शेवटी ते स्टॉल लावून बसतात दिवसभर. आम्हाला पण वाटतं आपण काय मोठ्या मोठ्या शोरूमवर जाऊन ते दर देतोच ना. मग थोडा विचार केला की असं वाटतं की ह्यांना पण द्यावे म्हणून. तुम्ही जसं म्हणालात की सरकारकडे मागणी केली पाहिजे, सरकारकडेच केली पाहिजे. लाडकी बहीण योजना राबवतोय म्हणून सरकारला काय सांगाल? हा, बहीण म्हणून सांगतो ना मी, तेच सांगतो की थोडं यांचे पण थोडेसे दर कमी करा. की डायमंडचे आहेत, मण्यांचे आहेत किंवा दोरे, त्यांचे पण दर वाढलेच आहेत ना, ते त्यांना पण ते परवडत नाही आहेत. त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं त्यांचे हे कमी करा की त्या हिशोबाने ते पण त्यांचा दर कमी करतील. नक्कीच जर पाहिलं तर राख्यांमध्ये अचानक झालेल्या दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात महिला भगिनी ज्या आहेत त्या त्रस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर काही महिलांनी लाडकी बहीण योजनेला धारेवर धरत सरकारकडे महागाई कमी करण्याची मागणी केलेली आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.